आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार। नागपुरातील राजभवनामध्ये 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी। भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान। मराठवाड्यामधील 4 जिल्ह्यांना मंत्रिपदानं दिली हुलकावणी। जालना, नांदेड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांना मंत्रिपदाची हुलकावणी। खोतकर, लोणीकर, तानाजी सावंतांसह इतर नेते होते इच्छुक। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज तानाजी सावंत बॅकपॅक करून नागपुरातून निघाले। भाजपकडून दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांना डच्चू। पक्ष संघटनेमध्ये मोठं स्थान मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांना यंदा मंत्रिमंडळातून वगळलं। छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्माराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही। भुजबळांकडे महत्वाची जबाबदारी द्यायची असल्यानं मंत्रिपद नाही। छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या प्रश्नावर अजितदादांची प्रतिक्रिया। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर, ते विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याचाही पलटवार। नागपुरात राहुल गांधींच्या बॅनरवर भाजपचे मंत्री आणि आमदारांचे फोटो झळकले। विधानभवनासमोर लागलेल्या बॅनरवर धन्यवाद राहुलजी, आपण यांना घडवलं असा आशय। पंकज भोयर, समीर मेघे, जितेश अंतापूरकर यांचे बॅनरवर फोटो।